एका निर्मळ पहाटे महान ऋषी दुर्वासा त्यांच्या तीव्र भक्ती आणि स्वभावासाठी ओळखले जाणारे नदीकाठी त्यांचे पवित्र सकाळचे विधी करत होते। त्याच्या परंपरागत पद्धतींचा एक भाग म्हणून त्याच्या विधींच्या शेवटी त्याने आपल्या हातातून पाणी ओतले आणि सूर्यदेवाची उपासना सुरू केली। दरम्यान उंच आकाशात एक दैवी जोडपे कंदर्व आणि त्याची पत्नी ढगांमध्ये खेळत होते। गांधर्व खगोलीय प्राणी त्याच्या खोडकर स्वभावासाठी प्रसिद्ध होता आणि त्याची पत्नी एक सुंदर आकाशीय अप्सरा तितकीच खेळकर होती। त्यांच्या खेळकर पाठलाग दरम्यान कंदार्वाने आपल्या पत्नीला पकडले आणि चुंबन चोरण्याचा प्रयत्न केला। तथापि तिने कुशलतेने त्याचा प्रयत्न टाळला आणि आनंदी हस्त उडी मारली। पण या खेळकर क्षणात काहीतरी अनपेक्षित घडले। कंदर्वाने आपली हालचाल करताच त्याच्या तोंडातून तांबूळ सुपारीच्या पानांचा रस एक भटका थुंक अनियंत्रितपणे बाहेर पडला आणि पृथ्वीवर पडला। त्यांना धक्का बसला। दुर्वास ऋषींनी त्यांच्या हातातून ओतलेल्या पाण्यात थुंकी तंतोतंत पडली। ही असामान्य घटना दळवी दाम्पत्याच्या नजरेतून सुटली नाही। ते दोघेही या दुर्घटनेवर हसले। त्यांच्या कृतीमुळे लवकरच काय गंभीर परिणाम होतील याची कल्पना नाही। दुर्वासा ऋषी जे अत्यंत एकाग्रतेने आपला विधी करत होते त्यांनी हा व्यत्यय पाहिला आणि ते क्रोधित झाले। त्याचा चेहरा रागाने लाल झाला आणि त्याने ताबडतोब त्या स्वर्गीय जोडप्याला शाप दिला। तुम्ही माझ्या पवित्र संस्कारात व्यत्यय आणलात। इतकेच नाही तर पश्चात्ताप होण्याऐवजी माझ्या दुर्दैवावर तुम्ही हसता। तो गडगडला। कंदर्वा, यामुळे आजचा दिवस संपण्यापूर्वी तुझे डोके चिखलात लोळतील त्याने घोषणा केली। त्याचे शब्द क्रोधाने भरले आहेत। संतापाने भस्मसात झालेले ऋषी भयभीत होऊन तेथून निघून गेले। या खगोलीय जोडप्याला आता आपल्या चुकीचे गांभीर्य लक्षात आल्याने भीतीने ग्रासले होते। त्यांना त्यांच्या त्रुटीची प्रचंडता लगेच समजली आणि त्यांच्या निष्काळजीपणाबद्दल त्यांना पश्चात्ताप झाला। गांधर्व आणि त्याच्या पत्नीने त्वरित शापातून सुटण्याचा मार्ग शोधला। हताश होऊन ते देवांच्या राज्यात गेले जिथे स्वर्गाचा राजा इंद्र राहत होता। ते त्याच्यासमोर हजर झाले आणि त्यांनी मदतीची याचना केली, परंतु भगवान इंद्र दयाळू असले तरी त्यांना म्हणाले, मला माफ करा, परंतु हा शाप माझ्या सामर्थ्याच्या बाहेर आहे। मी हस्तक्षेप करू शकत नाही। या शब्दांनी ते हतबल झाले। त्यानंतर या जोडप्याने ब्रह्मांडाचे निर्माते भगवान ब्रह्मदेवाचे निवासस्थान असलेल्या सत्यलोकाकडे वाटचाल केली। पण जेव्हा ते सत्यलोकाच्या वेशीजवळ पोहोचले तेव्हा त्यांना ते बंद दिसले। भगवान ब्रह्मदेव देखील कोणतीही मदत करण्यास असमर्थ होते। त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आणि त्यांना समजले की वळण्यासाठी फक्त एक जागा उरली आहे, विश्वाचा रक्षक आणि संरक्षक भगवान विष्णू यांचे निवासस्थान। दुसरा कोणताही आधार नसताना कंदर्व आणि त्याची पत्नी अत्यंत आदराने जमिनीवर पडले आणि भगवान विष्णूची प्रार्थना करू लागले। त्यांनी त्यांना दुर्वास ऋषींच्या शापापासून वाचवण्याची विनंती केली। त्यांच्यावर लक्ष ठेवणारे भगवान विष्णू त्यांच्यासमोर प्रकट झाले। त्याच्या दैवी उपस्थितीने शांती आणि करुणा पसरली। त्याने हसून त्यांना धीर दिला, काळजी करू नका, मी तुम्हाला वाचवीन। त्यांचा हात धरून भगवान विष्णूने त्या जोडप्याला पृथ्वीवरील ऋषींच्या विनम्र झोपडीकडे नेले। जेव्हा दुर्वास ऋषींनी भगवान विष्णूला पाहिले तेव्हा त्यांना लगेच समजले की भगवान मध्यस्थी करण्यासाठी आले आहेत। अत्यंत नम्रतेने दुर्वासाने भगवान विष्णूंना प्रणाम केला आणि बोलला, भगवान विष्णू, मला माझ्या कृत्याचा पश्चाताप होतो, पण माझा शाप परत घेता येणार नाही। मी तुमची क्षमा मागतो आणि तुमचे मार्गदर्शन मागतो। भगवान विष्णू शांत आणि निर्मळ उत्तरले, दुर्वासा, काळजी करू नकोस, मी या समस्येचे निराकरण करण्यासाठी येथे आहे। गांधर्वाकडे वळून भगवान विष्णूने त्याला आज्ञा केली, कंदर्व, तू मातीत पडून त्यावर 3दा लोळ। असे केल्याने तू शापातून मुक्त होशील। कंदर्वाने चकित होऊनही भगवान विष्णूच्या आज्ञेचे लगेच पालन केले। तो जमिनीवर पडला आणि चिखलात लोळू लागला। त्याचे शरीर घाणीत झाकले गेले आणि सांगितलेल्याप्रमाणे कृती केली। हे पाहून दुर्वासा ऋषी संभ्रमात पडले आणि विचारले, विष्णू, चिखलात लोळणे त्याला माझ्या शापापासून कसे वाचवणार? त्याचे डोके चिखलात लोळण्यासाठी आहे,
परंतु आता तो संपूर्ण शरीर लोळत आहे. त्याचे महत्त्व काय आहे याचा भगवान विष्णूंनी मंद स्मितहास्य करून उत्तर दिले, दुर्वासा, तुझा शाप होता की गांधर्वाचे डोके चिखलात लोळतील. पण तो मरत नाही आणि त्याला इजाही झालेली नाही. खरे तर त्याचे डोके अजूनही शाबूत आहे, चिखलात लोळत आहे. नम्रता आणि पश्चात्तापाच्या दैवी कृतीचा एक भाग म्हणून हे कृत्य त्याच्या पश्चात्तापाचे प्रतीक आहे आणि ते त्याला तुमच्या शापापासून वाचवेल. दुर्वास ऋषींना भगवान विष्णूच्या शब्दांचे ज्ञान कळले. त्याने मनापासून नमस्कार केला आणि मोठ्या श्रद्धेने त्याने प्रार्थना केली, भगवान विष्णू, मला वरदान द्या, त्या क्षणापासून जो कोणी हे कृत्य करेल, चिखलात लोळणे आणि अशा प्रकारे तुमच्या मंदिराची प्रदक्षिणा करणे, त्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात. ही एक पवित्र प्रथा असू द्या. भगवान विष्णूंनी हसून वरदान दिले. ते म्हणाले, तसेच असो. ही प्रथा भक्तीचा पवित्र विधी बनेल आणि त्यामुळे अंगप्रदर्शन, चिखलात लोळण्याची कृती ही परंपरा जन्माला आली. हे भगवान विष्णूला समर्पित एक विधी म्हणून सुरू झाले आणि कालांतराने नम्रता, पश्चात्ताप आणि भक्तीची अभिव्यक्ती म्हणून भगवान सुब्रमण्या, देवी पार्वती आणि इतरांसह इतर देवतांमध्ये त्याचा विस्तार झाला. अंगप्रदर्शन, दैवी हस्तक्षेप, दया आणि भक्त आणि परमात्मा यांच्यातील शाश्वत बंधनातून जन्माला आलेली प्रथा, यामागील दैवी इतिहास आहे.